नमस्कार मित्रांनो, वडकी या ठिकाणी आदतचं मैदान चालू आहे आणि त्या आदतच्या मैदानामध्ये आत्ता टोटल 25 गट पळाले आणि त्या 25 गटामधून कोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झाले चला बघूया। गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला सुंदर अशी गाडी पळाली। पृथ्वीराजदादा कुटवळ दैवत गोवेकर यांच्या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली। पिस्टन पळाला भाऊ कदम यांचा आणि अण्णा ड्रायव्हर यवत यांनी गाडी चालवली। बादल आणि पिस्टनची सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल आहे। 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 2 वरून गाडी जिंकली। तन्मय पैलवान सासुर्वे यांच्या नावाने गाडी पळाली। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। गट क्रमांक 3चा निकाल 3 मध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील बकासूर पळाला। 12 हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला शॉटगन नंद्या। हे आदतमधलं वासुर आहे। सुंदर अशी गाडी जी आहे ती छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळेकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल आहे। 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक काही समजलेलं नाही आहे। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 5 वरून मोरगावकरांचा सिस्टीम पळाला। ही गाडी सेमीसाठी गोळेड्यावर मुळशीवाल्यांनी सेमीसाठी पात्र केली। गट क्रमांक 4चा निकाल घेतोय। 4चा निकाल राहिलेला थोडासा। चिक्या आणि गरुडा ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो 4च्या निकालाबाबत। सेमीफायनल गट क्रमांक 6 तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी अर्जुनचा साज पळाला। जो आत्ता 1 करोडाची मागणी आलेला असा हा अर्जुन घरचा साज पळाला। त्याच्याच धावणीचा अर्जुन आहे। सुंदर अशी गाडी सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केली। गट क्रमांक 7चा निकाल 7 मध्ये तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी ब्राह्मणी या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी अत्तरची गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 8चा निकाल सुंदर अशी गाडी पळाली। पाखऱ्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सकाळी सांगितलेलं होतं मी नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या पळण्याची दाट शक्यता। चिठ्ठ्या निघालेल्या 2 आणि त्यांचा पाखऱ्या पळाला आणि त्या पाखऱ्यासोबत पळाला अमित पाटील सुपणे यांचा आणि तसे त्यांच्या सहकारी यांचा चांद पळाला। सुंदर अशी गाडी पाखरे आणि चांदची प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेले आहे। गट क्रमांक 9चा निकाल 9 मध्ये सुंदर अशी लढत झाली। लढतीचा निकाल आहे 22-11 बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा मल्हार पळाला। सुंदर अशी गाडी मल्हारची सेमीफायनलसाठी पात्र। गट क्रमांक 10चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी छोट्या ड्रायव्हर माळेगावकर यांच्या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 11चा निकाल 11चा निकाल घेतोय। 9चा का 10चा 9चा सांगितला 10चा सांगितला 11चा काय गडबड होते काय समजेना मला। गट क्रमांक 11चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे यांचा सर्जा पळाला हिंगोलीकरांचा आणि अर्जुन पळाला। हाच सर्जा हिंगोलीकरांचा ज्याने लखनसोबत 1 नंबर केलेला। काय गाडी पळाली, एवढ्या स्पीडनं गाडी पळाली वाटते एवढी सोपी गोष्ट नाही। हे आज प्रबळ दावेदार आहे आज सर्जा, लक्षात ठेवा। गट क्रमांक 12चा निकाल 12 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 5 वरून गाडी पळाली। जिगरची गाडी पळाली सेमीसाठी पात्र। पुन्हा एकदा पिंटू शेट मोडगवडके यांच्या कॉकटेलची गटाला हार झाली। कमबॅक होईल कॉकटेलचं लवकरच। गट 13चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी किरण ड्रायव्हर विंग यांच्या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली। नजर नावाचा नंदी पळाला। हुकुम ड्रायव्हर यांनी सेमीसाठी गाडी पात्र केली। गट 14चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बलमा फॅन्स या नावाने गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली। बलमाची गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 15चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी पडवळ या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली। लंपी आणि बगेरची गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 16चा निकाल 16 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। आता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक टॉपचा एक बैल आलेला आहे आणि तो चांगल्या नंदींना हरवतोय। मागचं मैदान झालं त्याने 3 फेरं कडनला लागलं। त्या 3 फेऱ्यात कडन पळून 1 नंबर केला असा हा लाल बादशाह आणि लाल बादशाह सोबत पळाला पृथ्वीदादा कुटवळ दैवत गोवेकर यांचा किसना। सुंदर अशी गाडी जी आहे ती किशोर ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली। गट क्रमांक 17चा निकाल हडपसर या गाडीचा 1 नंबर आला। 18चा निकाल थोपटेवाडी निरा यांच्या नावानं गाडी पळाली। पैंजणची गाडी सेमीसाठी पात्र। तसेच गट क्रमांक 17 मध्ये निकाल जो आहे तो कॅन्सल केला। 6 नंबरवरनं जी गाडी पळाली त्या गाडीला नंबर हा दिलेला आहे। गट क्रमांक 20चा निकाल कारोंडेकरांचा चिक्या कालच पळाला होता सर्जा दादापर्यंत सोबत आणि परंतु आज सुद्धा पळाला आणि तो पळाला वडकीच्या अंजीर सोबत। गट 21चा निकाल जो आहे तो काय समजलेला नाही। 22चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावली गाडी फुरसिंगी अमित शेठ आयुष शेठ यांचा दुश्मन
23चा निकाल पोपटराव आणि चॉकलेटराव सेमीसाठी पात्र. 24चा पंधरे यांच्या नावाने गाडी पळाली आणि 25चा तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी सेमीसाठी पात्र. हे होते 1 ते 25 निकाल वडकीच्या आदत मैदानाचे. धन्यवाद.